सैफ अली खान संदर्भात सैफ अली खानवर हल्ला प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर येते। सैफ अली खानवरील हल्ला या प्रकरणामध्ये आरोपीची ओळख पटल्याची माहिती आता पोलिसांनी दिलेली आहे। हल्लेखोराचं ठिकाण पोलिसांना कळलं असून तो दादर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळते आणि या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या 10 टीम आता रवाना झाल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। दरम्यान चोरीच्या हेतूनच त्याने इमारतीमध्ये प्रवेश केल्याचा संशय सध्या पोलिसांना आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचा शोध सुरू आहे। सैफवर जीवघेणा हल्ला झाला आणि त्यामध्येही आता मोठी अपडेट समोर येते। बिल्डिंग मध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्युज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल। या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे। दरम्यान हल्ला नक्की कसा घडलेला आहे, एकूण घटनाक्रम कसा होता यावरही आपण एक नजर टाकूयात। हल्लेखोर पायऱ्या चढून बिल्डिंगमध्ये शिरला। बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर तो थेट सैफच्या घरात घुसला। हल्लेखोराची सर्व माहिती आता पोलिसांच्या हाती आलेली आहे। चोरीच्या उद्देशानंच हल्लेखोर घरात घुसल्याचं तपासात निष्पन्न होतंय। आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या 10 तुकड्या रवाना झाल्यात। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सैफच्या घरी काम करणाऱ्या महिलेची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये महिलेची चौकशी करण्यात आली आणि महिला कर्मचाऱ्यानेच सर्वात आधी चोराला पाहिलं होतं। महिला कर्मचाऱ्यासोबत वादानंतर आरडाओरडा झाला आणि तसंच चोराने महिला कर्मचाऱ्यावर सुद्धा हल्ला केला आणि आता तिचीच चौकशी केली जाते। तर सैफवर घरातच हल्ला झाल्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित झालेले आहेत। कारण सैफच्या घरामध्ये शिरलेला हा चोरच होता की आणखीन कोणी असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून यामध्ये फ्लोरिंगचं पॉलिश करणारे 4 जण, एक सुरक्षा रक्षक आणि घरातील 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। दरम्यान सैफच्या घरातल्या नोकरांचे मोबाईलही आता जप्त करण्यात आलेले आहेत आणि प्राथमिक माहितीनुसार चोराने सुरुवातीला नोकराशी वाद घातला, आरडाओरडा झाला आणि त्यानंतर सैफ या आवाजामुळे बाहेर आला। त्याने या वादात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चोराने सैफवरच जीवघेणा हल्ला केला। त्यामुळे आता घरामध्ये जे कर्मचारी होते, काम करणारी जी माणसं होती त्या सर्वांची कसून चौकशी केली जाते। तर आता सैफ अली खानच्या घरी 2 ते 3 दिवसांपासून फ्लोरिंग पॉलिशचं काम सुरू असल्याची माहिती आहे आणि घरामध्ये फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम करणाऱ्या सर्व 4ही कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। घरामध्ये आठवड्याभरामध्ये कामाला येणाऱ्या प्रत्येक जण आता सध्या पोलिसांच्या रडारवर आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वांचीच कसून चौकशी केली जाते। तर आपण पाहतोय एका बाजूला सैफवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांची चौकशी सुरू झालेली आहे। सैफच्या घरी जे पण कोणी कामाला होते ते सर्व कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे। फ्लोरिंगचं काम गेल्या 2 दिवसांपासून सुरू होतं। तिथे काम करणारे ते 4ही जण सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्या सर्वांचे मोबाईल सुद्धा आता जप्त करण्यात आलेले आहेत। दरम्यान दुसऱ्या बाजूला सैफ अली खानवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि सैफ अली खानची शस्त्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मणक्याजवळ खुपसलेली तीक्ष्ण वस्तू आता बाहेर काढण्यात आलेली आहे। सैफच्या मणक्यावर त्या चोट्याने हल्ला केला होता। दरम्यान आता सैफ अली खान धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळते आणि सध्या त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेले आहे। दरम्यान आयसीयू मध्ये सैफ अली खान डॉक्टर्सच्या निरीक्षणाखाली आहे।
तर आता सैफ अली खानच्या मणक्यावर जोरदार वार करण्यात आला होता आणि जे तीक्ष्ण हत्यार त्याच्या मणक्यामध्ये घुसलं होतं ते शस्त्रक्रियेने बाहेर काढण्यात आलेले एकूण 6 ठिकाणी सैफवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर आता तो धोक्याच्या बाहेर आहे असं सांगण्यात येत आहे। तर आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सामच्या हाती लागलेला आहे। या व्हिडिओमध्ये करीना कपूर दिसतेय जी इमारतीच्या आवारामध्ये चिंताग्रस्त दिसतेय। आपल्या मोलकरणींसोबत ती संवाद साधते मात्र तिच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता आहे। सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर खान सकाळी 4:30 वाजता लीलावतीमध्ये पोहोचली आणि करीनाची बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्यासोबत होती। मात्र त्यावेळेस सैफला शस्त्रक्रियेसाठी नेलं असता दोघे तिथून निघाल्या। तर सैफ अली खानवर रात्री 1:30च्या सुमारास हल्ला झाला आणि 4:30 वाजता करीना कपूर तिथे पोहोचली। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये कुणी दाखल केलं याची अपडेट आता समोर आलेली आहे। मध्यरात्री चाकू हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ सैफ अली खानला रिक्षानं रुग्णालयात नेल्याची माहिती समोर येते। मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानेच कारने नव्हे तर रिक्षातून सैफला सर्वात आधी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। 23 वर्षाचा इब्राहिम हा सैफची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे आणि आपल्या वडिलांवर हल्ला झाल्याचं समजताच त्याने सैफच्या घरी धाव घेतली आणि वडिलांना लीलावतीमध्ये दाखल केलं। आपल्या वडिलांना पाहण्यासाठी सारा अली खान सुद्धा इब्राहिम सोबत रुग्णालयात पोहोचली आणि हल्ला झाल्यानंतर सर्वप्रथम सैफचा मुलगा इब्राहिम यानेच रिक्षामधून सैफला दाखल केलं रुग्णालयामध्ये। त्यावेळेस नक्की काय घडलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सैफ आणि करीनाच्या घरामध्ये शिरलेल्या चोराकडनं 6 वेळा चाकूनं वार करण्यात आले आणि 2 जखमा खोलवर झालेल्या आहेत। सैफच्या मान आणि हातावर वार करण्यात आला। एक जखम सैफच्या पाठीजवळच्या कण्याजवळ आहे। सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झालेली आहे। सैफ अली खानला मध्यरात्री 3:30च्या सुमारास लीलावतीमध्ये आणलं। सैफच्या मणक्याजवळ अडकलेली 2 ते 3 इंच लांबीची वस्तू बाहेर काढण्यात आलेली आहे। तर सैफच्या हल्ल्याचं नक्की कनेक्शन काय अशा सुद्धा चर्चा दुसऱ्या बाजूला होत आहेत। सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणखीन एका वेगळ्या दिशेने तपास करण्यात येण्याची शक्यता आहे कारण काळवीट शिकार प्रकरणामध्ये सलमान खान सोबत सैफ अली खानवर सुद्धा आरोप झाले होते। त्यामुळे सैफ सुद्धा आता बिश्नोई गँगच्या रडारवर आहे का या अनुषंगाने सुद्धा या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू झालेला आहे आणि त्याच्याच गँगमधल्या कुणी सैफवर हल्ला केलेला आहे का याचा तपासही पोलीस करू शकतात कारण अगदी काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिलेलं आहे बाबा सिद्दीकी यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आलं। त्यामागे सुद्धा बिश्नोई गँगचा हात असल्याची चर्चा आहे। दुसऱ्या बाजूला सलमान खानच्या घरावर सुद्धा गोळीबार करण्यात आला। त्यामागे सुद्धा आता बिश्नोई गँगचा हात समोर येतोय। किंबहुना सलमान खानला एका बुलेट प्रूफ घरामध्ये राहावं लागतंय आणि आता ही तिसरी आणि धक्कादायक घटना म्हणजे सैफ अली खानवर झालेला वार। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे कुठेतरी बिश्नोई गँगचा हात आहे का या दिशेने सुद्धा तपास पुढे सरकतोय। मुंबईच्या वांद्रे पश्चिम मध्ये अनेक सेलिब्रिटी राहतात मात्र हाच वांद्रे पश्चिमचा परिसर सेलिब्रिटींसाठी आता अनसेफ असल्याचं दिसतंय। हल्लीच्या घटना तेच सांगतायत। आपण जर पाहिलं तर सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती। बिश्नोई गँगने हा गोळीबार केला होता। त्यानंतर बिश्नोई गँगने थेट बाबा सिद्दीकींची हत्या केली। दरम्यान सलमान खानचा काटा काढू शकलो नाही म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली असा तपास समोर आला। दुसऱ्या बाजूला माजी राज्यमंत्री राहिलेल्या बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर आता अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। चाकू खुपसून हा हल्ला करण्यात आलाय त्यामुळे आता सेलिब्रिटींसाठी वांद्रे असुरक्षित असल्याचं चित्र दिसतंय। तर या संदर्भात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर येते आपण पाहूयात। तर दुर्दैवी अशी ही घटना आहे कारण ज्या तऱ्हेने मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आता दिसतंय की ते पूर्णपणे धिंडवडे निघालेले आहेत। म्हणजे राजकारणी असो किंवा सिने अभिनेत्री असो किंवा विविध क्षेत्रामधल्या लोकांवरती आज आपण बघतोय की घरामध्ये घुसून रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ले व्हायला लागलेत। एवढी हिंमत का होते? कारण गुंडांना त्या ठिकाणी राजश्रय देण्याचं काम होतं। गुंड वर्षावर फिरतात, मंत्रालयामध्ये रील करतात, त्याच्यामुळे एक वातावरण झालेलं आणि कायद्याचा धाक नाहीये, कायद्याचा धाक नाही, कायद्याचा दरार नाही म्हणून अशा घटना होतात। दुर्दैवाने घरात घुसून लोकांना मारायला लागले तरी आपण जर गप्प बसणार असू तर कुठे चाललाय महाराष्ट्र माझा?
तर यावेळेस महाराष्ट्र कुठे चाललंय अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे. तर अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं लक्षण असल्याची टीका शरद पवारांनी केलेली आहे. तसंच गृहमंत्री हे वांद्र्यामध्येच एका लोकप्रतिनिधीची हत्या होते असं पवार म्हणालेले. त्यामुळे पवारांनी या संपूर्ण प्रकरणावर घणाघाती टीका केल्याचं दिसतंय. काहीच फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते याचं हे लक्षण आहे. मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला, एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न, या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी कारण गृह खातं त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. तर गृहमंत्र्यांनी या संपूर्ण गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे. दरम्यान सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो आणि मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरनं अनेक वर्ष टार्गेट केलं जात होतं. ते पाहता काही धार्मिक कट्टरवाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे का या दिशेनं तपास करा असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे. दरम्यान आव्हाडांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात. सैफ अली खान वर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरनं टार्गेट केलं जात होतं, ते पाहता धार्मिक कट्टरवाद्यांकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे का किंवा कसे या दिशेनेही तपास होणं आवश्यक आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतायत. तर आव्हाडांनी या हल्ल्याचा धार्मिक रंग देऊ नये असं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सुनावलेलं आहे. पाहूयात. फक्त सैफ अली खान त्याचं आडनाव खान आहे म्हणून आज विरोधक जर का त्याचं राजकारण करत असतील तर मला त्यांची कीव येते. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकलेलं आहे. तुम्ही आता विरोधी बाकावरती आहात म्हणून तुम्ही काही बरळाल त्याला मी अजिबात खपू घेणार नाही. जितेंद्र आव्हाडांनी एवढं लक्षात घ्यावं की ह्या घटनेला त्यांनी सामाजिक किंवा धार्मिक रंग देणं म्हणजे त्यांची राजकीय परिपक्वता किती हे त्याच्यावरून लक्षात येतं. त्यांना एवढंच मी सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होम डिपार्टमेंट काम करत असताना मुंबई हे जगामधलं सर्वात सुरक्षित शहर म्हणून आजही ओळखलं जातं. तर एका बाजूला विरोधकांकडनं टीका करण्यात आलेली आहे, ती टीका योगेश कदम यांनी खोडून काढलेली आहे. मात्र संजय राऊत यांनीही या संदर्भात टीका केली आहे. बीड ते मुंबईपर्यंत राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. सामान्य जनता सुरक्षित नाही, राज्यात चाललंय तरी काय असं म्हणत गृहमंत्र्यांनीच उत्तर द्यावं असं राऊत म्हणतायत. सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाला, मोठा कलाकार आहे. काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते, त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार. हे जे कलाकार आहेत मोठे मोठे, ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे, त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे, तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात. 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला. तो चोराने केलाय, कोणी केला हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. आणि आता एक सर्वात मोठी बातमी समोर येते. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे ही, कारण की 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं अखेर मंजुरी दिलेली आहे. कॅबिनेटचा 8व्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. 8व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळालेली आहे केंद्राकडनं आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्यामुळे चांगली वाढ होणार आहे. 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल दाखवलेला आहे. कॅबिनेटने 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी देत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आणलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोद, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 8वा वेतन आयोग अखेर मंजूर झालेला आहे, काय अधिकची माहिती आहे?
तेजल, आज कॅबिनेटची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे, केंद्रीय कॅबिनेटची, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही खूप आनंदाची आणि सुखावणारी बातमी आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल, कारण आजच्या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला गेलेला आहे. अश्विनी वैष्णव जे माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. आतापर्यंत जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग जो आहे तो लागू होता, त्यामुळे आता 8वा वेतन आयोग लागू झाल्यामुळे केंद्रीय जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये, पगारामध्ये खूप मोठी वाढ जी आहे ती होणार आहे. खरं तर मागच्या काही काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी होती की 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू करावा, पण त्या आयोगाची मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती. लवकरात लवकर तो आयोग लागू केला जाईल अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. मात्र असं असताना आज केंद्र सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा खूप मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला, त्यामुळे आतापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग जो आहे तो लागू झाल्याचं बघायला मिळणार. जी 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कशा पद्धतीने एकूणच त्यांच्या वेतनामध्ये बदल होणार आहेत, काही माहिती मिळालेली आहे का? त्याची सविस्तर माहिती जी आहे ती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. फक्त घोषणा जी आहे ती आता काही वेळापूर्वी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे. त्याची सविस्तर कशा पद्धतीनं वाढ जी होणार आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली नाहीये. किती कर्मचाऱ्यांना याचा लाभ होतो त्याचा अद्यापपर्यंत आकडा जरी समोर आलेला नसला तरी घोषणा केलेली आहे, त्यामुळे घोषणेचा फायदा जो आहे तो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर 8वा वेतन आयोग आता मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार नक्की वाढ किती मिळणार याकडे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 8व्या वेतन आयोगासंदर्भात गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, विचाराधीन होता हा संपूर्ण. आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली असून 8व्या वेतन आयोगाला अखेर केंद्र सरकारने ग्रीन सिग्नल देत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये आणलेली आहे. आता यानुसार कशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बदल होणार, कशा पद्धतीने वाढणार, नक्की कोणकोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के वाढ मिळणार, या सर्व गोष्टी या पुढच्या काही दिवसांमध्ये समजतील. यानंतरची बातमी आहे एका अपघातासंदर्भातली. पुण्याच्या चाकण आणि शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात झालाय. एका कंटेनरने जवळपास 10 ते 15 गाड्यांना चिरडलंय आणि या दुर्दैवी अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती कळते. हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहू शकतो. याच भल्या मोठ्या कंटेनरनं चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक गाड्यांना ठोकर दिलेली आहे आणि यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. भला मोठा असा हा कंटेनर आहे आणि त्या कंटेनरच्या अगदी पुढे आपण पाहतोय टेम्पो आहे, दुचाकी आहे, त्यामध्ये काही माणसं सुद्धा आहे. त्यामुळे सध्या हा अतिशय भीषण असा अपघात आपण बघतोय आणि यामुळे जवळपास 15 गाड्यांना धडक बसलेली आणि अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते. या सर्व महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्यांनंतर आपण देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. सैफ अलीवरील हल्ला प्रकरणी आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया